नमस्कार मित्रांनो, डॉल्बी मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जसं की तुम्ही घराला किंवा तिजोरीला सुरक्षेसाठी कुलूप लावता, तसंच आधार कार्डला देखील तुम्ही लॉक लावू शकणार आहात. तर हे आधार कार्ड हे सध्या महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, तर त्याचा कोणताही गैरवापर झाला नाही पाहिजे. तर त्यासाठी आपण आधार कार्ड लॉक आणि अनलॉक हे दोन्ही करू शकतो. सगळी डिटेल स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी इथे समजावून सांगणार आहे. त्याचपूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओज बनवतोय, नक्कीच याचा फायदा घ्यायचा. जर आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचं आहे तर आपल्याला आधार कार्ड पेजवरती जाऊन इथे लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर सगळी इथे प्रोसेस करायची आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे माय आधार UIDAI. तर ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे 2 नंबरची, या ऑफिशियल वेबसाईटला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे बघू शकतात ही तुमची ऑफिशियल वेबसाईट इथे ओपन झालेली आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर हा आपल्याला कॅप्चा कोड एंटर करून सेंड OTP या बटनवरती क्लिक करायचे. आता ज्यांचा मोबाईल नंबर ह्या आधारला लिंक आहे, रजिस्टर्ड आहे, त्यांना त्या नंबरवरती इथे OTP पाठवला जातो आणि OTP पाठवल्यानंतर तो OTP इथे टाकून तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं. जर ही प्रोसेस मी करून घेतलेली आहे, तुम्ही पण आपला आधार कार्ड नंबर आणि OTP टाकून हे इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. तर ही तुमची स्क्रीन असणार आहे जी आपली लॉग इन केल्यानंतर दिसते. त्याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे इथे ऑप्शन दिसणार आहे. त्यामध्ये आपण डायरेक्टली लॉक अनलॉक बायोमेट्रिक, म्हणजे जे काही तुमचे थंब इम्प्रेशन आहे, जे काही तुम्ही थंब देतात ते आपल्याला बायोमेट्रिक इथे लॉक करायचं आहे, जेणेकरून त्याचा कोणीही गैरवापर करणार नाही. तर लॉक अनलॉक बायोमेट्रिक यावरती मी इथं क्लिक करतो. तर इथे बघू शकणार ते तुमचं लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि राईट थंब इम्प्रेशन दोन्ही इम्प्रेशन इथे सायमल्टेनियस इथे तुम्ही लॉक करू शकतात आणि अनलॉक देखील करू शकता. तर सुरुवातीला आपण हे दोन्ही बायोमेट्रिक्स इथे लॉक करून घेऊयात. तर लॉक करण्यासाठी इथे आपल्याला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे. आता नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकतात की आय अंडरस्टँड दॅट आफ्टर लॉकिंग माय बायोमेट्रिक आय विल नॉट बी एबल टू परफॉर्म बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन. ओके, इथे बघू शकतात की जोपर्यंत मी इथे ॲक्सेप्ट करणार नाही आहे तोपर्यंत इथे कोणताही मला व्यवहार करता येईल. ज्यावेळेस मला व्यवहार करायचा आहे थंब इम्प्रेशन थ्रू, तर इथे मला इथे अनलॉक करावं लागणार. ते या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करायचे. त्यानंतर इथे नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ही प्रोसेस इथे लोड होत आहे आणि थोड्या वेळाने इथे बघू शकतात की युअर बायोमेट्रिक्स हॅव बीन लॉक्ड सक्सेसफुली, म्हणजेच आपले बायोमेट्रिक हे इथे सक्सेसफुल लॉक झालेले आहेत, म्हणजे आपल्या बायोमेट्रिकचा कोणीही इथे गैरवापर करणार नाही. तर ही झाली लॉकची प्रोसेस. आता बायोमेट्रिक मला अनलॉक करायचं आहे. अनलॉक करण्यासाठी 2 पार्ट आहेत. तर तुम्ही टेम्पररी 10 ते 15 मिनिटासाठी अनलॉक करू शकतात किंवा परमनंटच मला हे अनलॉक ठेवायचं. तर इथे अनलॉक करण्यासाठी आपल्याला परत एकदा डॅशबोर्डवरती जायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकतात की मी माझे बायोमेट्रिक इथे लॉक केलेलं आहे. तर इथे एक कुलूप आलेला आहे. तर मी बायोमेट्रिक माझे लॉक केलेलं आहे, त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकतात की परत आपल्याला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर जे काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते एकदा इथे वाचून घ्यायचं. तर आपल्याला इथं टेम्पररी आपण अनलॉक करू शकतो किंवा परमनंट मला इथे अनलॉक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला चेक बॉक्स टिक करायचं आहे. इथे बघू शकतात की फॉर शॉर्ट टाईम ड्युरेशन, जर मला थोड्या वेळासाठी म्हणजे 10-15 मिनिटाच्या कामासाठी जर मला इथे अनलॉक करायचं तर टेम्पररी मी त्यांच्या दिलेल्या टायमिंगपर्यंत मी इथे अनलॉक करू शकतो. तर इथे बघू शकतात की आपण जर टेम्पररी करून पाहिलं, टेम्पररीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवर इथे क्लिक करायचं आहे. आता ते काय इथे बघू शकतात की 5 जानेवारी 2024च्या 11:46, म्हणजेच इथे बघू शकतात की आत्ता जर माझ्या सिस्टीममध्ये 11:36 टाईम आहे, तर 11:46 पर्यंत मी हा बायोमेट्रिक इथे अनलॉक केलेला आहे. म्हणजे फक्त टेम्पररीमध्ये फक्त तुम्ही 10 मिनिटांपर्यंत तुमचा बायोमेट्रिक अनलॉक करू शकणार आहात. आणि इथे तुम्ही परमनंटसुद्धा करू शकता. जर तुम्हाला परमनंट अनलॉक ठेवायचं आहे तर सेम प्रोसेस आहे. इथे अनलॉक बायोमेट्रिक्स परमनंटली या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवरती इथे क्लिक करायचं. जसं की आपण टेम्पररी क्लिक केलं तर 10 मिनिटानंतर हे ऑप्शन इथे ओपन होणार आहे. तर हे ऑप्शन या ठिकाणी आता आपण क्लिक केलं तरी नेक्स्ट बटन फ्रीज झालेलं आहे, किंवा आपण या ठिकाणी आता 10 मिनिटासाठी केलं तर 10 मिनिटाची जी काही विंडो आहे ती क्लोज झाल्यानंतर इथे तुम्ही परमनंटली तुमचं आधार कार्ड अनलॉक करू शकतात. तर ही सिंपल प्रोसेस आहे. तर अशा प्रोसेसने तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक अनलॉक करू शकतात. हे एवढं महत्त्वाचं आहे. तर तुमच्या आधार कार्डवरचे गैरव्यवहार टाळण्यासाठी ही प्रोसेस मी इथं समजून सांगत आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.